Hello everyone, I'm Shivani and welcome to Civil Series. So this is the 6th conceptual lecture आणि आजचे टॉपिक्स असणार आहेत WCB, RB, एक्सटर्नल अँगल अँड इंटरनल अँगल और इंटेरियर अँगल. हे जे टॉपिक्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत सर्वेइंग मधले आणि आता जी एक्झाम झाली इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलची सब इंजिनियरची BMC ची एक्झाम, त्या एक्झाम मध्ये न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन्स विचारण्यात आले होते आणि आपल्याही एक्झाम मध्ये न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो त्यासाठी आपण जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत न्यूमरिकलच्या रिलेटेडचे ते कव्हर केले पाहिजेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण या WCB, RB आणि एक्सटेरियर इंटेरियर अँगल पासून स्टार्ट करूयात. तर WCB अँड RB. WCB आणि RB चा जो डिफरन्स आहे तो आपण इथे पाहूत आणि एक न्यूमरिकल पाहूत की RB ची व्हॅल्यू WCB ची व्हॅल्यू गिवन असेल तर कशी फाइंड आउट करणार. तर फर्स्ट इथे आपण एक ऍक्सिस ड्रॉ करू. सो दिस इज नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड दिस इज फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, या बेसिक गोष्टी आहेत. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगल असणार आहे 90 डिग्री, सेकंड मध्ये 180, थर्ड मध्ये 270 आणि फोर्थ मध्ये असणार आहे 360 डिग्री किंवा 0 डिग्री. ठीक आहे, आता एक डिफरन्स पाहूयात WCB आणि RB मधला. सो WCB आणि RB फर्स्ट असेल की WCB म्हणजे काय आणि RB म्हणजे काय. WCB मीन्स होल सर्कल बिअरिंग, होल सर्कल बिअरिंग आणि RB म्हणजे रिड्यूस्ड बिअरिंग, reduced bearing also known as quadrantal bearing. Main difference between WCB and RB is WCB measured from 0 degree to 360 degree and second RB is measured from 0 to 90 degree. Okay, थर्ड असेल WCB मेजर करतो आपण क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये फ्रॉम नॉर्थ पोल. ओके, आणि रिड्यूस्ड बिअरिंग मेजर करतो अँटी क्लॉकवाइज और क्लॉकवाइज फ्रॉम नॉर्थ अँड साउथ पोल. म्हणजे दोन्ही पोल पासून आपण अँटी क्लॉकवाइज किंवा क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये रिड्यूस्ड बिअरिंग मेजर करू शकतो, कारण की रिड्यूस्ड बिअरिंगची जी रेंज आहे ती 0 to 90 डिग्री आहे. म्हणजे जर आपण साऊथ पासून मेजर करतोय, साऊथ पासून ईस्ट पर्यंत 90 डिग्री कंप्लीट होतं, साऊथ पासून वेस्ट पर्यंत 90 डिग्री कंप्लीट होतं. त्याचप्रमाणे जर WCB आपण मेजर करतोय तर ती आपण करणार आहेत मेजर नॉर्थ पोल पासून, कारण त्याची रेंज आहे 0 to 360 डिग्री आणि WCB आपण फक्त क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये मेजर करतो. सो क्लॉकवाइज मध्ये मेजर करताना आपण असं मेजर करू शकतो आणि हा जो अँगल येतोय तो 0 to 360 डिग्रीच्या मध्ये आला पाहिजे. ओके, सो दिस इज बेसिक डिफरन्स बिटवीन WCB अँड RB. आता या बेसिसवर आपण एक न्यूमरिकल पाहू. कोणताही न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी फॉर्म्युल्यांची गरज असते आणि ते फॉर्म्युले आपण पाहू. तर हे फॉर्म्युले आपण या ऍक्सिसच्या बेसिसवर पाहू. ऍक्सिस मध्ये हा नॉर्थ पोल होता, साऊथ, ईस्ट आणि हा वेस्ट पोल होता. ठीक आहे, तर फर्स्ट आपण घेऊ की WCB गिवन व्हॅल्यू जर 60 डिग्री असेल तर RB ची व्हॅल्यू काय येणार. इथे क्वाड्रंट मध्ये आपण शो करू. 60 डिग्री म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये व्हॅल्यू येईल. सपोज दिस इज 60 डिग्री. 60 डिग्री हिअर इक्वल्स टू WCB. आता RB कसं फाइंड आउट करणार. RB साठी दोन कंडिशन इम्पॉर्टंट आहेत. एक 0 to 90 डिग्री अँगल आला पाहिजे आणि दुसरी कंडिशन आपण क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज मेजर करू शकतो नॉर्थ किंवा साऊथ पोल पासून. ठीक आहे, आता या एक्झाम्पल मध्ये कसं आहे, हा अँगल दिला गेलाय तो फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणजे एकाच क्वाड्रंट मध्ये आहे नॉर्थ पोल पासून, आणि नॉर्थ पोल पासून आपण रिड्यूस्ड बेअरिंग मेजर करू शकतो आणि दिला गेलेला अँगल हा 0 to 90 डिग्रीच्या रेंज मध्ये असल्यामुळे इथे आपल्याला WCB ची व्हॅल्यू ऍज इट इज RB ला घ्यायची आहे. म्हणजे RB ची व्हॅल्यू काय येईल इथे, इक्वल्स टू WCB. लिहिणार कसं आपण,
तर आरबी इक्वल्स टू 60 डिग्री एवढंच लिहून चालणार नाही. तर आरबी आपण मेजर करतोय कुठून? नॉर्थ पोल पासून. तर स्टार्टिंगला नॉर्थ लिहिणार आणि एंड करतोय म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये मेजर करतोय आणि एंड होतोय ईस्टवर. सो नॉर्थ 60 डिग्री ईस्ट असं आपण इथे लिहिणार. सेकंड बघू आपण फॉर्म्युला. सो इथं हा फर्स्ट फॉर्म्युला तर इथं हा आपला फर्स्ट फॉर्म्युला झाला आरबी इक्वल टू WCB. हा फॉर्म्युला कधी येणार? जेव्हा अँगल हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल. सेकंड, जर WCB ची व्हॅल्यू ही 120 डिग्री असेल तर आरबी ची व्हॅल्यू काय येईल? तर इथे आपण दाखवू. ठीक आहे, मी इथे शो करते 120 डिग्री. सो दिस इज 120 डिग्री फ्रॉम नॉर्थ पोल. ही झाली WCB ची व्हॅल्यू. आता आरबी साठी आपण मेजर कुठून करणार? साऊथ पोल किंवा नॉर्थ पोल पासून. नॉर्थ पोल पासून जर मेजर केलं तर व्हॅल्यू 120 डिग्री येते. पण रिड्यूस्ड बेअरिंगची रेंज आहे 0 to 90 डिग्री. साऊथ पोल पासून जर आपण अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये मेजर करत गेलो तर आपली व्हॅल्यू काय येईल? 0 to 90 डिग्रीच्या मध्ये येईल. तर ठीक आहे, आपण या साइडने व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो आरबी इज इक्वल्स टू हिअर आरबी इक्वल्स टू काय येणार? ही व्हॅल्यू आपण कसा फाइंड आउट करू शकतो? तर हा टोटल अँगल किती असणार आहे? 180 डिग्री. तर 180 डिग्री मायनस काय करणार आहेत आपण? 120 डिग्री. तर आपल्याला काय मिळेल इथं? आरबी ची व्हॅल्यू 60 डिग्री. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू कशी आली? त्याच्यासाठी आपला फॉर्म्युला काय बनतो इथे? आरबी इज इक्वल्स टू 180 डिग्री मायनस WCB. ठीक आहे, आणि हा फॉर्म्युला कधी येईल? जेव्हा सेकंड क्वाड्रंट असेल तेव्हा हा फॉर्म्युला येईल. इथे डिरेक्शन काय येतील? तर साऊथ पोल पासून आपण मेजर केलं आणि अँटी क्लॉकवाईज करतोय तर तेव्हा येतं आपल्याला समोर ईस्ट. तर साऊथ 60 डिग्री ईस्ट अशी ही व्हॅल्यू येईल सेकंड क्वाड्रंट मधली. थर्ड घेऊ आपण. WCB इक्वल्स टू जर अँगल आपला असेल 190 डिग्री. ओके, 190 डिग्री. हा अँगल इथे मी शो करते. 190 डिग्री म्हणजे हा अँगल येईल इथे 190 डिग्री. ठीक आहे, आपण हा फाइंड आउट कसा करणार? तर WCB चा इथे फॉर्म्युला काय? आरबी चा फॉर्म्युला इथे काय येईल? आरबी ची व्हॅल्यू आपण साऊथ पोल पासून मेजर करू शकतो वेस्टच्या डिरेक्शन मध्ये म्हणजे क्लॉकवाईज. ठीक आहे, तर हा जो अँगल आहे तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या 180 डिग्रीला या येणाऱ्या 180 डिग्रीला आपल्याला दिले गेलेल्या 190 मधून मायनस करावं लागेल. ठीक आहे, तर इथं काय येईल? 190 डिग्री मायनस 180 डिग्री. सो आरबी ची व्हॅल्यू काय येईल इथं? 10 डिग्री. कशी येईल? फ्रॉम साऊथ पोल 1 मिनिट फ्रॉम साऊथ पोल 10 डिग्री टुवर्ड्स वेस्ट. फॉर्म्युला काय येईल इथं? आरबी इज इक्वल टू WCB मायनस 180 डिग्री. हा फॉर्म्युला कधी येणार? जेव्हा दिला गेलेला अँगल हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल. ठीक आहे, लास्ट फॉर्म्युला पाहू आपण. जेव्हा WCB ची व्हॅल्यू ही गिवन आहे 300. ओके, तर आरबी ची व्हॅल्यू काय येईल? सो हिअर this is 300 डिग्री. ओके, आता इथे काय ऑप्शन आहे आपल्याला? अँगल हा 0 to 90 डिग्रीच्या मध्ये कधी येणार? जेव्हा आपण नॉर्थ पोल कडून तो अँगल मेजर करू. ठीक आहे, नॉर्थ पोल कडून जेव्हा आपण मेजर करू तेव्हा आपला अँगल काय येईल? 0 to 90 डिग्रीच्या मध्ये येईल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या टोटल 360 डिग्री मधून आपल्याला दिले गेलेला WCB मायनस करावा लागेल. तर आरबी चा फॉर्म्युला काय येणार इथं? आरबी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 300. सो व्हॅल्यू इज 60 डिग्री आणि व्हॅल्यू कशी येणार? फ्रॉम नॉर्थ टू वेस्ट. ठीक आहे, सो फॉर्म्युला काय येणार आरबीचा? आरबी इज इक्वल्स टू 360 डिग्री मायनस WCB. ही व्हॅल्यू कधी येणार किंवा हा फॉर्म्युला कधी यूज करणार? जेव्हा फोर्थ क्वाड्रंट असेल. ठीक आहे, हे झाले फॉर्म्युलाज फॉर WCB आणि आरबी. Okay, we'll see one numerical here. So numerical is
If the whole circle bearing of line is 270 degree, its reduced bearing is, okay, I'll draw axis here, and this is north, south, east and west, and angle is 270 degree, म्हणजे हा अँगल आपला ऍक्सिस वर येणार. सो दिस इज 270 डिग्री. फाइंड आउट काय करायचं, रिड्यूस्ड बिअरिंग म्हणजे आरबी ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आहे. अँगल आलाय आपला थर्ड क्वाड्रंट मध्ये. सो थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल आलाय म्हणजे आपला फॉर्म्युला काय येईल, फॉर्म्युला जरी तुम्हाला रिमेंबर होत नसेल तरी या ऍक्सिस वरून तुम्हाला लक्षात येईल की 0 to 90 डिग्रीच्या मध्ये तर आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. नॉर्थ कडून मेजर केली तर आपली व्हॅल्यू या फॉर पर्टिक्युलर एक्झाम्पल येऊ शकते, कारण की अँगल हा ऍक्सिस वर आहे. इकडनंही नॉर्थ कडनंही मेजर केलं तरी 90 डिग्री येणार आहे आणि साऊथ कडनं मेजर केलं तरी 90 डिग्री येणार आहे. पण बाय प्रोसिजर जर आपण गेलो तर काय येणार की या 180 डिग्री मधून आपल्याला इथे काय करावं लागेल, या 180 डिग्री मधून दिलेली WCB ची व्हॅल्यू आपल्याला मायनस करावी लागेल. म्हणजे हा जो रिमेनिंग पार्टचा जो अँगल आहे, हा रिमेनिंग पार्टचा जो अँगल आहे, जी आपली आरबी ची व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट होईल. ठीक आहे. आरबी साठी काय करणार आपण, WCB ची व्हॅल्यू गिवन आहे 270 मायनस 180 डिग्री, ही व्हॅल्यू काय येणार 90 डिग्री. आणि इथे आपण साऊथ कडून मेजर करतोय आणि क्लॉकवाइज करतोय, सो वेस्ट येईल. सो दिस इज द आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. सो ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट हियर. ओके, ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट हियर. ठीक आहे. नेक्स्ट पाहू आपण एक्सटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगल. एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल याच्यासाठी दोन फॉर्म्युले आहेत, म्हणजे एक एक्सटेरियरचा आणि इंटेरियरचा. एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल साठी एक मेजर कंडिशन आहे की इथं क्लोज्ड ट्रॅव्हर्स पाहिजे. क्लोज्ड ट्रॅव्हर्स इज रिक्वायर्ड हियर. आणि क्लोज्ड ट्रॅव्हर्स साठी मिनिमम 3 साइड्स आपल्याला पाहिजेत. म्हणजे 3 साइड्स गिवन असतील तर आपण एक क्लोज ट्रॅव्हर्स फॉर्म करू शकतो. मिनिमम 3 पाहिजे, मॅक्झिमम तुम्ही कितीही घेऊ शकता किंवा कितीही असू शकतात. तर फर्स्ट फॉर्म्युला घेऊ आपण. फर्स्ट फॉर्म्युला एक्सटेरियर अँगलचा घेऊ. सो एक्सटेरियर अँगल is equals to 2n plus 4 इन ब्रॅकेट मध्ये घ्यायचं इंटू 90 डिग्री. आणि सेकंड येईल इंटेरियर अँगल, आणि सेकंड येईल इंटेरियर अँगल 2n minus 4 into 90 डिग्री. ओके, हे दोन फॉर्म्युले आहेत एक्सटर्नल आणि इंटरनल अँगल साठी. इथे एक एक्झाम्पल साठी मी घेते. जर n ची व्हॅल्यू गिवन n ची व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ साइड्स ची व्हॅल्यू जर 3 असेल, नंबर ऑफ साइड 3 असतील म्हणजे काय येणार, कोणता शेप येणार, ट्रायंग्युलर शेप येईल. तर इथे आपण इंटरनल अँगल च्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू. 2n minus 4 into 90 डिग्री. सो 2 into 3 minus 4 into 90 डिग्री किती येईल ही व्हॅल्यू. सो 2 into 3 6 minus 4 2 into 1 into 90 is 180 डिग्री. सो ट्रायंगलच्या इंटरनल अँगलचे सम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती असते, 180 डिग्री. तर या फॉर्म्युल्यावरून ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली. तर सेकंड एक्सटेरियर अँगलची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो 2 into 3 plus 4 into 90 डिग्री. 2 into 3 6 plus 4 10 10 into, सो किती येईल इथं 900. 6 plus 4 10 into 90, so 900. So this is about the exterior आणि इंटेरियर अँगल. तर कधी कधी न्यूमेरिकल मध्ये असं विचारलं जातं की इंटेरियर अँगल फाइंड आउट करा किंवा एक्सटेरियर अँगल फाइंड आउट करा. तर प्रत्येक वेळी दिले गेले हे दोन फॉर्म्युलेज यूज करून आपल्याला आन्सर काढता येईल असं नाही. जर डिरेक्टली आपल्याला नंबर ऑफ साइड्स दिल्या तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. पण काही न्यूमेरिकल असे असतात की जिथे इंटेरियर एक्सटेरियर अँगल विचारला जातो पण नंबर ऑफ साइड्स यूज करून आपल्याला तो पर्टिक्युलर अँगलची जी व्हॅल्यू आहे किंवा तो पर्टिक्युलर अँगल आहे तो फाइंड आउट करता येत नाही. कारण एक्सटेरियर इंटेरियरनं आपण कम्प्लीट ट्रॅव्हर्सच्या अँगलची ऍडिशन करू शकतो. म्हणजे जर हा ट्रायंगल आहे तर हा एक ट्रॅव्हर्स झाला, ह्या ट्रायंगलची सम आपण काढू शकतो. म्हणजे सम ऑफ इंटेरियर अँगल काढू शकतो, सम ऑफ एक्सटेरियर अँगल काढू शकतो. पण एक पर्टिक्युलर हा इंटेरियर अँगल जर आपल्याला फाइंड आउट करायला लावला तर या फॉर्म्युलाचा यूज तिथं होत नाही. तर तशा अँगलसाठी एक न्यूमेरिकल मी इथं घेते, त्याच्यावरून तुम्हाला हा कन्सेप्ट समजून. सो दिस इज सेकंड क्वेश्चन.
If bearing of line AB is north 60 degree east and that of BC is 122 degree of a close traverse ABCDE, then measure the interior angle B. गिवन इथं जो अँगल आहे AB आणि BCच्या लाईनचा आहे. सो AB आपल्याला असा ड्रॉ करायचा आहे की जो 60 डिग्री 30 मिनिट्स येईल. सो AB जर हा असा क्वाड्रंट असेल, हा नॉर्थ आहे, हा ईस्ट आहे, तर हा किती यायला हवा 60 डिग्री 30 मिनिट्स. ठीक आहे. BC आपल्याला असं ड्रॉ करायचं आहे की अँगल तिथं किती येईल 122 डिग्री, म्हणजे साऊथ ईस्ट या क्वाड्रंट मध्ये यायला हवा. देन बाकीच्या ज्या काही साइड्स आहेत त्याच्या अँगल गिवन नाही आहेत, सो रँडमली आपण त्याला ड्रॉ करू ॲज अ पेंटागॉन. सो दिस इज C, D, A, B, C, D and E. ठीक आहे. आपल्याला इंटेरियर अँगल फाइंड आउट करायचा आहे. तो इंटेरियर अँगल म्हणजे हा B अँगल. ठीक आहे. हा B अँगल आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे. इथं जो गिवन BC चा अँगल आहे तो किती दिलाय 122 डिग्री. तर आपल्याला याच्यासाठी हा अँगल एक फाइंड आउट करायचा आहे आणि सेकंड या अँगलची एक व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. या दोन्हीच्या ऍडिशन आपल्याला इंटेरियर अँगल ऑफ B इथे मिळेल. सो आता हा जो अँगल आहे तो काय असेल याच्या अपोजिट आहे. ठीक आहे. त्यामुळे ही जी अँगलची व्हॅल्यू आहे ती इथे असणार आहे 60 डिग्री 30 मिनिट्स. ओके. देन रिमेनिंग हा कसा फाइंड आउट होईल तर 122 डिग्री मायनस आपण 180 करू शकतो, म्हणजे हा आपल्याला अँगल मिळेल. सो RB इन सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला काय येईल 180 मायनस 122. सो व्हॅल्यू काय येईल 180 मायनस 122, व्हॅल्यू इथे येईल 58 डिग्री. ठीक आहे. 58 डिग्री येते. आता या दोन्हीची जर आपण ऍडिशन केली सो 58 डिग्री प्लस 60 डिग्री 30 मिनिट्स 118 degree 30 minutes. So this is the answer for interior angle of B. Third option is correct here. So this is about the WCB, RB, interior angle and exterior angle. And thank you for watching.